आप देख रहे हैं न्यूज फर्स्ट नेटवर्क, आपके साथ आपकी आवाज। उद्देश्य क्या? देखिए, ऐसा है कि रोज इस मलाड़ के अंदर जो है अलग अलग पार्टी के लोग अपने पार्टी छोड़ के जो है वो कांग्रेस पार्टी में शामिल हो रहे हैं। कल भी वार्ड नंबर 33 के और वार्ड नंबर 49 के वहाँ के शाखा प्रमुख, भारतीय जनता पार्टी के भी एक नेता और भारतीय जनता पार्टी की माइनॉरिटी की जिला की अध्यक्ष, शिंदे सेना की एक महिला, वो सब पार्टी में ज्वाइन हुए। उनका हम यहाँ स्वागत कर रहे हैं। और वार्ड नंबर 49 में खास करके कोई कैंडिडेट हमने जो दिया है, और ये जो विभाग है कई 100 साल से जो है यहाँ पे कोई लोगों का गांव रहा है, और उस कैंडिडेट को ध्यान में रखते हुए पूरा मर्ज जो है इस वक्त एक एक गांव, एक एक सोसाइटी जो है उस कैंडिडेट को बगैर पक्ष देके सपोर्ट कर रहा है। आज हमारे मड़ के एक बड़ा गांव है भाटी गांव, उस भाटी गांव के अध्यक्ष और उनके सारे कमेटी मेंबर ने मीटिंग लेके निर्णय लिया है कि वो जो है संगीता कोहली जी को पूरा सहकार्य करेंगे, तन मन धन से करेंगे, इसलिए कि वो एक गरीब महिला है और एक गरीब महिला को जो है कांग्रेस पार्टी ने जो है चांस दिया है, जो एक झोपड़पट्टी एरिया में रहती है, और इसीलिए इन सब ने मिलकर जो है वो खड़ा उठाया है कि उनको हम कैसे भी जिताएंगे। क्या कहना चाहेंगे चुनाव के बीच आज आप कांग्रेस की तरफ आकर्षित? नमस्कार, मी राजीव दुबे कोली, भाटी मच्छमार सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेडचा अध्यक्ष। मी फक्त भाटी संस्थेचा अध्यक्ष देखील नाही आहे, तर मी सेनेचा कार्यकर्ता देखील आहे। पण या वेळेला मी सर्वप्रथम असलम साहेबांचे आभार मानतोय की त्यांनी आमच्या वॉर्ड नंबर 49 मध्ये आमचा कोणी हक्काचा उमेदवार दिलेला आहे। म्हणून जरी मी सेनेचा कार्यकर्ता असलो, पण या वेळेला माझं मत आणि आमच्या समाजाचं मत हे आमच्या कोली उमेदवाराला म्हणजे संगीता कोहली यांनाच देणार आहे। तसंच 3 दिवसा अगोदर आम्ही आमच्या संस्थेमध्ये मीटिंग घेतली की नेहमी आपण बोलत असतो की आपल्या या समस्या त्या समस्या, गटार, पाणी हे तर होत राहील, त्याचं काही हे नाहीये। पण जे आपले मुख्य कारण आहेत की जे बाजार आपले जात चालले आहेत, उठवत चालले आहेत, आपल्या खेळण्यासाठी आपल्याला गार्डन नाहीये, आपल्याला हॉस्पिटलची चांगली सोय नाहीये, आणि अशा आपल्या गावामध्ये जर आपल्याला बदलाव आणायचा असेल तर आपल्या हक्काचाच कोणतरी तिथे उमेदवार असला पाहिजे। आणि जे काँग्रेस पक्षातून या वेळेला आमच्या संगीता कोहलीताईंना मत दिलेलं आहे, अशीच 3 दिवस अगोदर आम्ही मीटिंग घेतली व आम्ही तिथे आमच्या पूर्ण गावाने निर्णय घेतला आहे की आमचं मत या वेळेला फक्त आणि फक्त आमच्या उमेदवार संगीता कोहली यांनाच देण्यात येईल। व आम्ही तसंच इतर गावांना देखील, इतर संस्थांना देखील मी विनंती करतोय की नेहमी आपले दुःख घराने आपण सांगत असतो की आमचं हे काम झालं नाही, बाजाराची ही काम राहिल्यात, बाजाराची ती काम झाली आहेत, मग आपली बाजाराची कामं करतील कोण? पण तेच करतील की जो कोहली आहे, ज्याला कोहली लोकांवरती प्रेम आहे, त्याला सर्व त्याच्या भावना कळतील, तोच आपल्यासाठी झटू शकतो। म्हणून या वेळेला आपल्याला जर आपला हक्काचा उमेदवार दिलेला असेल, मग का आपल्याला त्याला निवडून द्यायचं नाही? मला पश्चाताप करण्यापेक्षा मला या वेळेला त्यांना मत करून त्याला विजय करायचा आहे, जेणेकरून तर आमच्या समाजाचा फायदा होईल, जिथे आमच्या लोकांची प्रगती होईल। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतोय। संपता मी एक सांगतोय की फक्त आम्हीच नाही तर आमच्या शेजारच्या गावांसोबत आम्ही देखील मीटिंग करणार आहोत व सर्व कोळीवाड्यातल्या कोळी लोकांना जागृत करणार आहोत की यावेळी जर तुम्ही आपल्या हक्काच्या उमेदवाराला दिले नाही तर उद्या तुम्हाला बोलण्याचा अधिकार राहणार नाही की आपल्या गावाचा विकास झाला नाही। जर आता तुम्ही आपल्या उमेदवार हक्काच्या उमेदवाराला जर तुम्ही मत दिली नाही तर आपल्या गावाची प्रगती होणार नाही, किंवा आपला हा बाजार आहे जिथे आपण मासली विकतोय हे बाजार देखील राहणार नाही व आपले उपासमारीची आपल्याकडे वेळ येईल आणि आपल्याला मासेमारी धंद्याशिवाय आपल्याला काही पर्याय येत नाही व आपल्याला करायचं देखील नाही। म्हणून माझं मत व आमच्या समाजाचं मत या वेळेला फक्त आणि फक्त काँग्रेसचे उमेदवार 49च्या संगीता कोहली यांनाच। धन्यवाद। क्या कहना चाहेंगे साल के बाद जिस तरीके से चुनाव के दरमियान आपने आज कांग्रेस का दामन थामा है? कांग्रेस का दामन मैंने बहुत सालों से थामा है। सबसे पहले मैं भाटी मच्छीमार ग्राम विकास मंडल का उपाध्यक्ष हूँ, ऐसे ही मैं कौमी मच्छीमार कांग्रेस का अध्यक्ष हूँ। मैंने ओछा ताई गायकवाड़ और हमारे लाडले आमदार कैबिनेट मंत्री
उनसे रिक्वेस्ट की की हा मुंबई कोलीवाला आहे, सर्व कोल्यांचं आहे, तर आम्हाला कोली उमेदवार का नको. तर त्यांनी साहेबांनी आमचा मान ठेवून 12 नगरसेवक आमची कोली लोकांना दिलेले आहेत. त्याच्याबद्दल मी काँग्रेसचे आणि आसाम साहेबांचे वर्षाचे धन्यवाद करतो आणि आम्ही त्यांना शाश्वती करतो. 10 मधले तर 12 मधले 10 तर आम्ही नगरसेवक आपल्या समाजाचे निघून आलो. आता मी माझ्या समाजाला विनंती करतोय, आपला समाज एकवटला आहे. वर्सोवाला आपले रामदास संधे आहेत, तिथे त्यांचा मुलगा उभा आहे, त्यासाठी त्यांचा 1200 लोकांचा कोळी समाजाचा ग्रुप केलेला आहे, मी केलेला आहे. त्याच्यामध्ये 600 लोक ग्रुप आहेत, सर्व आपल्याला सहकार्य करतायत. तर ते बाकी काय आहेत कोणी त्यांना दिशाभूल करत असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या पक्षामध्ये नाही तर आपल्या कोळी समाजाच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी एकत्र यावं आणि त्यांना बहुमताने जिंकून द्यावं. कारण ते 27-28 वर्ष झाली कोळी समाजावर शिवसेनेने कधी विचार केला नाही. मार्केटा तसेच पडलेले आहेत, मार्केट कमी, मच्छी मार्केट कमी होत चाललेले आहेत. त्यासाठी बांधणारा एकच व्यक्ती आहे, मच्छीमारासाठी बांधणारा एकच व्यक्ती आहे. सर्वांना माहिती आहे आज प्रत्येक साहेब मच्छीमारासाठी काय करतो. तुमच्या मड भाटीमध्ये एवढे धक्के बांधवले, एवढी सुविधा केलेल्या आहेत, त्याच्यामुळे आमचे धंदे वाढलेले आहेत. आम्हाला दुसरं कुठला बिझनेस करायची आवश्यकता नाही. मच्छीमारी आमचा व्यवसाय चांगला आहे आणि दर्यासागर आमच्यावर कृपा करतोय आणि आम्ही आमची रोजीरोटी आम्ही चालवतो. आता माझा कोळी समाजाला जे आमच्या गावातले आहेत मड भाटी पातवाडी डोंगरपाडा दोंडी यांना विनंती करते की या 15 तारखेला सर्वजण एकत्र येऊन कोळी समाजाचा उमेदवार संगीताताई कोळी यांना विजय करावा. मुंबई का महापौर कौन बनेगा ये तो आने वाला वक्त बताएगा, लेकिन पी नॉर्थ के अंदर जो प्रभाग समिति बनेगी उस प्रभाग समिति के अंदर चेयरमैन हमारे कोरी समाज का भी बनेगा, हमारे मुस्लिम समाज का भी बनेगा, हमारे क्रिश्चियन समाज का भी बनेगा, हमारे मराठी समाज का भी बनेगा और हमारे पंजाबी समाज का भी बनेगा. ये मैं आपको बताना सर, और एक चीज कि आप ऐसे जैसे अभी मिल रहे हैं उसके बाद में इलेक्शन के बाद में भी सबके साथ में ऐसे ही संवाद करते रहे. नहीं, मैं सबके साथ में इस तरह संवाद करता हूँ करके मैं पिछले 30 साल से जीत रहा हूँ. कोली समाज का सपोर्ट साफ है ही, कोली समाज का सपोर्ट साफ है ही, क्योंकि कोली समाज में ही पैदा हुए हैं वो. दूसरे लोग बोलते हैं कि उन लोग दूसरे जगह पे पैदा हुए, कोली समाज में पैदा है, कोली लोगों के साथ खेले हैं, अपने मनोरी गांव में पैदा हुए हैं. उन्होंने बच्चे वालों तो मालूम है उनको सब, उनको मराठी काम आती है, कोली ज्यादा आती है. इथे आपल्यामध्ये धर्मांचा विषयावरती इथे राजनीती केली जाते, पण इथे मी बोलतोय की धर्मावरती नाही, त्या आपल्या विकासावरती आपण मतं दिलेली पाहिजे. जे असलम साहेबांच्या माध्यमातून आमचे धक्के आमचे धंदे वाढलेले आहेत. म्हणून मी सांगतोय जे आपल्याला असलम साहेबांच्या माध्यमातून वॉर्ड नंबर 49 मध्ये जे उमेदवार दिलेला आहे त्यांनाच बहुमताने विजय करा. धन्यवाद.